आदिवासी विद्यार्थ्याचं वय 30 वर्षापेक्षा जास्त झालं म्हणून त्यांचं शिक्षण थांबणार नाही, हाच प्रश्न भेडसावणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारनं तोडगा काढावा यासाठी आंदोलन केलं. परंतु राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फार काळ आंदोलन करण्याची गरजच पडू दिली नाही. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी सतत 2 दिवस सकारात्मक चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी मार्ग काढला. अखेर तोडगा निघालाच. 14 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयानुसार 30 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही स्वयं योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका आदिवासी विकास विभागानं घेतली. महत्वाचं म्हणजे केवळ पारंपरिक अभ्यासक्रमच नाही तर नव्या शासन निर्णयात PhD, MPhil, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांचाही विचार करण्यात आला. वसतिगृहाची अनुपलब्धता किंवा आर्थिक परिस्थिती त्यांच्या उच्च शिक्षणाच्या आड येऊ नये हीच भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा तरुणाईला एकच संदेश: वय वाढलं तरी स्वप्न थांबणार नाही आणि कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.